मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाने मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयाला झटका दिलाय। हलाल पद्धतीनेच मटण विकण्याचा निर्धार खाटीक समाजाने केलाय। तर खाटीक समाजाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही अशी भूमिका खाटीक समाजाच्या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे। राणेंच्या घोषणेनंतर महाराष्ट्रामध्ये हलाल विरुद्ध झटका मटण असा नवा वाद सुरू झालाय। दरम्यान नाशिकचा हिंदू खाटीक समाज हलालचाच पुरस्कार करणार असा निर्णय बैठकीत घेण्यात आला। त्याचबरोबर धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचाही खाटीक समाजाने निषेध केलाय। आपण हिंदू खाटीक समाजाचे नेते आपल्या सोबत आहे। बागुल साहेब, काय निर्णय कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आला? बैठकीला कोण कोण उपस्थित होतं आणि नेमकी भूमिका काय? नाशिक शहरातील जेवढे मटण व्यावसायिक हिंदू ते सर्व त्या बैठकीला उपस्थित होते आणि या प्रमुख सर्व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये या शहरामध्ये फक्त हलालच विकलं जाईल, झटका पद्धतीचं कोणीही मटण विक्री करणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे झटका आम्हाला चालत नाही, आम्हाला तो मान्य नाही आणि आम्हाला कोणी सर्टिफिकेट देण्याचं कारण नाही। आम्ही बॉर्न खाटीक आहोत। नितेश राणे कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार? खाटीक आम्ही जन्मजात आहोत। आमचा व्यवसाय आजचा नाही तर हजारो वर्षापासूनचा परंपरागत व्यवसाय आहे आणि आम्ही आमच्या धंद्याची मोड बदलायची आणि कोणी येऊन आम्हाला सांगेल का अशा पद्धतीने धंदा करा आणि हिंदू मुसलमान हे ते करेल। कोणत्या व्यवसायामध्ये कोणची जातपात धर्मपंथ नसतो। कस्टमर आज आमचा देव आहे आणि त्याला जे पाहिजे ते आम्ही हलाल पद्धतीने देणार आणि देणारच। आम्ही कोणाचंही काय ऐकायला मजबूर नाही आहे। संविधानानं आम्हाला खायचा प्यायचा विकण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या बरोबर आम्ही चालणार। मल्हार सर्टिफिकेशनवर काय मत आहे? मल्हार सर्टिफिकेट देणार कोणते आणि त्यांना काय अधिकार द्यायचा? आम्ही बहुत जन्मजात आम्ही खाटीक आहोत। आम्हाला काही कोणाची शिक्क्याची गरज नाहीये। आमचा हा व्यवसाय आज नाही पिढ्यानपिढ्या चाललोय, हजारो वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे। नितेश राणे कोण आम्हाला सांगणार तुम्हाला सर्टिफिकेट देतो? तुम्ही जो हा काही निर्णय घेतलाय हा फक्त नाशिकपुरता असणार आहे का महाराष्ट्रासाठी? नाही, हा आपल्या महाराष्ट्रामध्ये हलाल पद्धतीचंच मटण विकलं जातं आणि जाणार। महाराष्ट्रात नाही, हिंदुस्थानामध्ये काही ठराविक ठिकाणी पॉकेट्समध्ये फक्त ते झटका होत असेल, पण हिंदुस्थानामध्ये बहुतांश ठिकाणी हे हलाल पद्धतीनेच, कारण ते आपल्याला चालतच नाही। शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा झटका मटण हे अयोग्य आहे, ते अशुद्ध आहे। तिथे ते विजेच्या करंडी ते मटण केल्यामुळे ते सर्व नसा ज्या आहेत त्या हे गोठल्या जातात आणि ते रक्त प्रवाहित न होता ते बाहेर पडलं जात नाही। त्याच्यामुळे ती घाण त्या भटकलामध्येच असते, त्याच्यामुळे विषबाधा होऊ शकते। त्याच्यामुळे जे आरोग्याला घातक असं तुम्ही खाताय झटकामधून हे आम्हाला याच्यात नमूद करायचं आहे। त्यामुळे हलालमुळे तो सर्व निचरा होतो, स्वच्छ केलं जातं आणि आज जो आमच्या धंद्याला बदनाम करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे अश्लाद्धपणे धार्मिक डोक्यात काहीतरी घेऊन, तो ते आम्ही खपवून घेणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगार? मंत्री नितेश राणे यांनी हलाल विरुद्ध झटका असा एक वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र खाटीक समाजाचं म्हणणं हे वेगळं असल्याचं दिसतंय आणि जे सामान्य नागरिक आहेत ते सुद्धा नितेश राणेंना झटका देताना दिसत आहेत। एकूणच या सगळ्या निर्णयाबाबत नाशिकमधला हिंदू खाटीक समाजाने जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुसार हा निर्णय केवळ नाशिकपुरता नसणार आहे, तर पुढच्या काळामध्ये हा निर्णय जो आहे तो हळूहळू राज्यामध्ये देखील लागू होऊ शकतो। याचं कारण आहे की नाशिकमधला जो हिंदू खाटीक समाज आहे त्या हिंदू खाटीक समाजानं काल एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी एकत्र येत हलालला समर्थन केलेलं आहे आणि झटका जी पद्धत आहे मटण विक्रीची त्याला मात्र त्यांनी विरोध केलेला आहे। आणि राणे हे आम्हाला सर्टिफिकेट देणारे कोण आहे आणि आम्ही पारंपरिक पद्धतीनं अशा पद्धतीनं मटण विक्री करतो, ही आमची पारंपरिक पद्धत आहे आणि त्याच हलाल पद्धतीने आम्ही पुढच्या काळामध्ये देखील मटण विक्री करू, अशा प्रकारची ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि एकूणच या सगळ्या नाशिकमधल्या हिंदू खाटीक समाजाच्या निर्णयामुळे राणेंना मात्र झटका बसलेला आहे आणि या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी नाशिकमध्ये ज्या पद्धतीने केली जाते किंवा नाशिकमध्ये हलाल पद्धतीने मटण विक्री केलं जाणार आहे त्याच पद्धतीनं पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई, विरार, वसई, ठाणे या राज्याच्या इतर शहरांमधला देखील हिंदू खाटीक समाज जो आहे तो आपल्याशी संपर्क करतोय। त्यांच्याशी देखील आमचं बोलणं झालेला आहे आणि संपूर्ण राज्यामधला जो हिंदू खाटीक समाज आहे जो पारंपरिक पद्धतीने मटण विक्री करत आलेला आहे, मटण विकतो आहे, तो समाज पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीने हलाल पद्धतीने मटण विक्री करेल अशा प्रकारची भूमिका या नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाने घेतलेली आहे। आणि म्हणूनच हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि राणेंना एक प्रकारे या सगळ्या निर्णयामुळे झटका बसलेला आहे। मल्हार सर्टिफिकेट आम्हाला हे देणारे कोण, असा देखील सवाल हिंदू खाटीक समाजाने उपस्थित केलेला आहे।
निश्चितच लक्ष्मण, एकूणच असं म्हणता येईल की मंत्री नितेश राणे यांनी जे आवाहन केलेलं होतं त्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दाद मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे आता याच्यावर राणेंची नेमकी काय प्रतिक्रिया असेल ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.